नमस्कार. आता आपण जे पाहणार आहोत ते एपिकलेक्टचं डॅशबोर्ड कसा दिसतो, म्हणजे कार्यकर्त्यांनी तिथं डेटा भरला त्यांच्या मोबाईल ॲपवरून, तर जे कोण व्यक्ती ऑनलाईन त्याच्या कम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून ॲक्सेस करत असेल तर त्यांना तो डेटा कशा प्रकारे दिसतो हे मी दाखवतो. आता डॅशबोर्डवरती जर समजा आता सध्या लॉग इन केल्यावरती असं काही दिसेल याच्यामध्ये की इथं आत्ता सध्या मी 2 फॉर्म बनवलेत, एक फिरो सिमेंट वॉटर स्टोरेजचा आणि एक गावाच्या माहितीबद्दलचा. तर असे 2 फॉर्म दिसतील. आता त्यामध्ये आत्ता विलेज इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं तर आता इथं आपल्याला थोडं त्यामध्ये माहिती अशी भेटेल, म्हणजे त्याचे 3 एंट्रीज आहेत, त्या फॉर्मबद्दलचे डिटेल काय आहेत आणि त्याचा डेटा बघायचा झाला तर इथं व्ह्यू डेटा. आता एकदा डिटेलवरती बघितलं तर यामध्ये आपल्याला फॉर्म बिल्डर म्हणजे तो सर्वेचा फॉर्म डिझाईन करण्यासाठी असतं, युजर्स मॅनेजमेंटसाठी म्हणजे मग आता किती युजर्स आहेत, म्हणजे किती लोकांना ॲक्सेस आहे. आत्ता सध्या ज्यांचे ज्यांचे ईमेल आय डी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तेवढेच लोक म्हणजे या सर्वेमध्ये ॲड करू शकतात, सर्वेचा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर पुन्हा मेन प्रोजेक्टच्या पेजवरती येऊ. आता यामध्ये ज्या वेळेला आपण परत विलेज इन्फॉर्मेशनवर क्लिक करतो, आता मला डेटा पाहायचा असेल तर मी व्ह्यू डेटावरती जातो. तर आत्ता सध्या इथं 3 एंट्रीज होते, इथं मग मी व्ह्यू करू शकतो, बघू शकतो डेटा, डिलीट करू शकतो किंवा मग मी एडिट करू शकतो. आता इथं जर समजा मी उघडलं, आता इथं मागच्या वेळेस भरलेली होती एंट्री, पण आता हे यासाठी दिसत नाही आहे कारण आता मी मध्ये फॉर्म आत्ता बदललेला आहे. फॉर्म बदलल्यामुळे याच्यावरची एंट्री आत्ता गेलेली आहे आणि नवीन प्रकल्प म्हणजे मी आधीचा फॉर्म डिलीट केला आणि नवीन माहिती भरली आहे. त्यामुळं इथं आत्ता सध्या आपल्याला हे 3 एंट्रीज आत्ता रिकामे दिसतात. पण यामध्ये मग पूर्ण भरलेली माहिती याच्यावर क्लिक केल्यावरती आपल्याला त्या त्या गावाची माहिती आपल्याला मिळू शकेल. इकडनंच आपल्याला बघता येतात, डिलीट करता येतात किंवा एडिटही करता येतात. तर इथं एडिट म्हटल्यावर परत आपण जो मागं बघितला होता तो फॉर्म, पुन्हा यामध्ये तो फॉर्म येतो आणि त्यामध्ये जी काही माहिती असेल ती माहिती आता सध्या काय फॉर्म बदलल्यामुळं इथं सध्या तुम्हाला काही दिसणार नाही. पण ज्यावेळेला आधी सेव्ह असलेला फॉर्म असतो तिथं मग काही माहिती भरलेली यामध्ये येते. जनरली हे आत्ता सध्या अशा प्रकारे दिसतं. इथून आपण इथं माहिती भरू शकतो आणि इकडून आपण या पेजवरून आपण सगळी माहिती पाहू शकतो. तर म्हणजे मोबाईलच्या ॲपमधून आपण भरलेला जो काही डेटा आहे तो अशा या पेजवरती दिसून येईल आपल्याला आणि इथून बदलताही येतो, डिलीटही करता येतो. नमस्कार.